हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स 1. ठीक आहे. आता अप्लाइड मॅथमॅटिक्स 1च्या या सर्व लेक्चर्स मध्ये आपण लास्ट लेक्चर पर्यंत पाहत होतो चॅप्टर मॅट्रायसिस. या चॅप्टर मध्ये लास्ट लेक्चरला आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस या टाइपचे प्रॉब्लेम ऑलरेडी पाहिलेत. आज आपण पाहणार आहोत टाइप 2 चे प्रॉब्लेम्स, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. ठीक आहे. टाइप 2 मध्ये आपण दोन मॅट्रायसिसचं मल्टिप्लिकेशन कसं होतं ते पाहणार आहोत. चला तर मग घेऊयात क्वेश्चन नंबर 1. हिअर इज द क्वेश्चन नंबर 1. कसा क्वेश्चन येतो पहा. हा 3 वेळा एक्झामला आलेला आहे. 3 टाइम्स इन एक्झाम. 3 वेळा एक्झामला आलेला आहे. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. इफ ए ची व्हॅल्यू म्हणजे ए इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे. ए ची व्हॅल्यू एक मॅट्रिक्सच्या स्वरूपात दिली आणि ते म्हणतात ए स्क्वेअर जो येतो ना तो नल मॅट्रिक्स आहे. नल मॅट्रिक्स म्हणजे ज्याचे सगळे एलिमेंट 0 आहेत. हे प्रूव्ह करा, शो करा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाळांनो, काय माहिती बाबा, की ए स्क्वेअर म्हणजे काय रे. जसं मी म्हणतो बाळांनो की 2 स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2. 2 स्क्वेअर म्हणजे काय, 2 इंटू 2. तसं ए स्क्वेअर म्हणजे काय, ए इंटू ए. ए मल्टिप्लाइड बाय ए. ठीक आहे. ए ने जर ए ला मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर येतो आणि माझ्याकडे ए ची व्हॅल्यू तर आहे. मग इकडे पहा, चला या बाजूला ए स्क्वेअर ॲज इट इज. ए ची व्हॅल्यू ही आहे ती पुटअप करतो 3 9 -1 -3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए. अगेन परत एकदा ए ची व्हॅल्यू पुटअप करा, जी पुन्हा तीच आहे 3 9 -1 -3. इथे ए ची व्हॅल्यू पुटअप केली, इथं पण ए ची व्हॅल्यू पुटअप केली. आता दोन मॅट्रायसिसचं आलेलं दिसतंय मला मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये स्क्वेअर ही टर्म येईल तेव्हा तेव्हा तिथे मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस येणार. आता प्रश्न येतो की दोन मॅट्रायसिसचं मल्टिप्लिकेशन होतंय किंवा नाही हे कसं ओळखायचं. तर तुम्हाला त्याची ऑर्डर लिहावी लागेल. प्रथम तर नंबर ऑफ रोज मोजायच्या बाळांना. काय मोजायच्या, नंबर ऑफ रोज. हे बघा इथे रो किती झाले या मॅट्रिक्स मध्ये, 1 2. हॉरिझॉन्टल असतात त्या रोज असतात. मग या ठिकाणी 2 रोज आहेत म्हणून 2 मल्टिप्लाय. आता कॉलम मोजा, 1 2. व्हर्टिकल असतात ते कॉलम्स आहे, या ठिकाणी 2 कॉलम्स आहेत. मग 2 रोज आणि 2 कॉलम्स ही झाली ऑर्डर ऑफ धिस मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सची ही झाली ऑर्डर. सिमिलरली या मॅट्रिक्स मध्ये पण 2 रो आहेत, या मॅट्रिक्स मध्ये सुद्धा 2 कॉलम आहेत. ऑर्डर लिहिता येईल का तुम्हाला. प्रथम लिहायचे नंबर ऑफ रोज, मग लिहायचे नंबर ऑफ कॉलम्स. काय डाऊट. मग ही झाली ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ओके. 2 इंटू 2 केलं की 4 येतं. 2 2 जा 4. मग नंबर ऑफ एलिमेंट्स किती होतात, 4. इथे पण 4. आता मल्टिप्लिकेशन होतं की नाही यासाठी अगोदर ऑर्डर मी लिहून घेतली. आता मल्टिप्लिकेशन होतं की नाही चेक करायचं असेल तर खूपच सिंपल आहे बाळांनो. कसं चेक करायचं, की पहिल्या मॅट्रिक्सचे रोज पाहिजे. पहिल्या मॅट्रिक्सचे रोज किती आहेत, 2. आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज किती आहेत, 2. मग जर समजा पहिल्या मॅट्रिक्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्स यांचे नंबर ऑफ रोज, सॉरी, पहिल्या मॅट्रिक्सचे रोज आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम किती आहेत, 2/2. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यावर जे आन्सर येणार ते 2/2. आता मल्टिप्लिकेशन होतं की नाही एक पाहण्याकरता, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होतं की नाही हे ठरवण्याकरता पहिल्या मॅट्रिक्सचे पाहायचे तुम्हाला कॉलम. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम आहे, 2. आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम आहेत, सॉरी किती रोज आहेत. दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये रोज 2, पहिल्या मॅट्रिक्स मध्ये कॉलम 2. मग पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोज जर इक्वल असतील, इक्वल, तर समजून घ्या या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होतंय. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज जर इक्वल असतील, म्हणजे हा नंबर आणि हा नंबर जर इक्वल आहे तर मल्टिप्लिकेशन होतंय. बरं, मल्टिप्लिकेशन आल्यानंतर जो फायनल आन्सर मध्ये मॅट्रिक्स येईल त्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल, तर हे 2 नंबर पाहिजे. म्हणजे जो काय आन्सर मॅट्रिक्स आहे तो पण कितीचा असणार आहे, 2/2चा. 2/2चा. हे आन्सर मॅट्रिक्सची ऑर्डर झाली. जे काय आन्सर मध्ये मॅट्रिक्स येईल त्याची ऑर्डर राहील 2/2. त्यासाठी कडेचे 2 नंबर पाहिजे. आतल्या 2 नंबर जर इक्वल असतील तरच यांचं मल्टिप्लिकेशन होतं. चला हे कळालं का. मग दोन मॅट्रायसेसचे मल्टिप्लिकेशन होण्याकरता हा नंबर आणि हा नंबर इक्वल पाहिजे. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज जर इक्वल असतील तर मल्टिप्लिकेशन होणार.
आणि जे आन्सर मॅट्रिक्स येईल, आन्सर मध्ये जो मॅट्रिक्स येईल त्याची ऑर्डर म्हणजे हा नंबर आणि हा नंबर, म्हणजे 2/2 चा आन्सर येणार. चला आता मल्टिप्लिकेशन करायला मी रेडी आहे बाळांनो. मग मी घेतो a स्क्वेअर इज इक्वल टू, थोडं व्यवस्थित बघा म्हणजे लक्षात येईल. बघा इकडे चला, आता मल्टिप्लिकेशन करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, काय की मल्टिप्लिकेशन करताना पहिला जो मॅट्रिक्स आहे त्याच्या पाहायच्यात रोज, आणि दुसरा जो मॅट्रिक्स आहे त्याचे पाहायचेत कॉलम्स. ठीक आहे. आता या ठिकाणी बाळांनो मी याला म्हणतो रो नंबर 1, याला म्हणतो रो नंबर 2, रो नंबर 1 रो नंबर 2, याला मी म्हणतो कॉलम नंबर 1, याला मी म्हणतो कॉलम नंबर 2. काय डाऊट आहे घ्यायच्यात? 2 रोज आणि 2 कॉलम्स मल्टिप्लिकेशन करूया. पहिली रो पहिला कॉलम असं मल्टिप्लिकेशन होईल. 3 3 जा तोंडी करा, 3 3 जा 3 मल्टिप्लाइड बाय 3 9. कंपल्सरी मध्ये प्लस द्यायचं, मग पुढचं मल्टिप्लिकेशन. हा नंबर पुढे गेला की हा नंबर खाली येणार. 9 इंटू 1, 9 इंटू 1 किती येतं? 9 मल्टिप्लाय बाय 1 9, आणि एकाला याला प्लस साइन आहे मायनस साइन आहे, प्लस मायनस मायनस. हे बघा 3 3 जा 9, 9 1 जा 9, मायनस साइन आहेच. पुढं पहिला रो पहिला कॉलम झालेला आहे. आता पहिला रो, रो पहिलीचे म्हणून समोर लिहायचं कारण रो तीचे, कॉलम मात्र पुढचा आहे. 9 3 जा 27, कंपल्सरी प्लस, याचा पुढचा नंबर याचा पुढचा नंबर, 9 3 जा 27, बट 3 ला कोणती साइन आहे? मायनस. पहिल्या रोने पहिल्या कॉलमला गुणलं इथं लिहिलं, पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं इथं लिहिलं, पहिल्या रोने दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलेलं आहे. आता तुम्ही दुसऱ्या रोने मल्टिप्लाय करणार आहात. दुसऱ्या रोने मल्टिप्लाय करायचं तर खाली लिहावं लागेल खालच्या बाजूला दुसऱ्या रो मध्ये. मग दुसरी रो दुसऱ्या रो मध्ये लिहायचं, दुसऱ्या रोने मल्टिप्लाय करायला लागलं. दुसरी रो पहिला कॉलम 3 इंटू 1, पहिले नेहमी नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 इंटू 1 3, बट याला मायनस साइन आहे म्हणून मायनस, कंपल्सरी प्लस. हे खाली घ्या, हे पुढे घ्या. दिस मायनस अँड दिस मायनस, मायनस मायनस बिकम प्लस. 3 1 जा 3, मायनस मायनस आलं की प्लस होतं. 3 1 जा 3. पुढे दुसरा रो पहिला कॉलम झाला, आता दुसरा रो दुसरा कॉलम 9 1 जा 9, मग मायनस साइन आहे ना, 9 1 जा 9 आणि हे मायनस साइन, परत कंपल्सरी प्लस. इथे मायनस आहे इथं मायनस आहे, मायनस मायनस प्लस. 3 3 जा मल्टिप्लिकेशन झालंय. दुसऱ्या रोने सुद्धा दोन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता याचं आन्सर काय येतं ते आपल्याला चेक करायचंय. a स्क्वेअर इज इक्वल टू प्लस 9 मायनस 9 0, प्लस 27 मायनस 27 0, प्लस 3 मायनस 3 0, प्लस 9 मायनस 9 0. सर्व इलेमेंट 0 आले, याचा अर्थ तुमचा जो a स्क्वेअर आहे तो आहे नल मॅट्रिक्स. सर्व इलेमेंट 0 आले म्हणजे तुमचं जे a स्क्वेअरचा जो मॅट्रिक्स आहे तो नल मॅट्रिक्स आहे, अँड हेन्स प्रूव्ड. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की a स्क्वेअरचा मॅट्रिक्स हा नल मॅट्रिक्स आहे. आणि डाऊट? सावकाश करा आणि लिहून घ्या. हे बघा सगळं आन्सर तुमच्या समोर आहे, व्यवस्थित लिहूनच घ्या. ओके, घ्या लिहून बाळांनो, लिहून घ्या. डाऊट आल्यास विचारा. हे 2 स्क्वेअर लिहिण्याची गरज नाही, हे एक्झाम्पल होतं. घ्या लिहून, यात काय डाऊट असेल तर विचारा. अशा पद्धतीने बाळांनो मल्टिप्लिकेशन करावं लागतं. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करताना अगोदर ऑर्डर लिहून घ्यायला हवी. ऑर्डर लिहिल्यानंतर मल्टिप्लिकेशन होतं की नाही चेक करायला हवं, मग त्याचा आन्सर मॅट्रिक्स घ्यायला हवं. ठीक आहे, या लिहून पटकन. चला बाळांनो लिहून झाला असेल, मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय. आता या ठिकाणी त्यांनी 3x3 चा मॅट्रिक्स दिला. 3x3 म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम. मग याचं कसं काढायचं बरं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 2 आहे बाळांनो. ते म्हणतात इफ ए ची व्हॅल्यू जर हा मॅट्रिक्स आहे, ए ची व्हॅल्यू जर हा मॅट्रिक्स आहे तर प्रूव्ह करा की ए स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. नल मॅट्रिक्स म्हटलं की सर्वच्या सर्व मॅट्रिक्सचे एलिमेंट 0 हवेत, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हटलं तर सर्व एलिमेंट 0, फक्त डायगोनल एलिमेंट्स 1. कसं ते लक्षात येईलच. प्रथम तर आपण ए स्क्वेअर फाइंड आउट करूया. चला मला सांगा ए स्क्वेअर म्हणजे काय. तर ए स्क्वेअर म्हणजे
ए मल्टिप्लाइड बाय ए. चला बरं मग ए ची व्हॅल्यू पुटअप करू बाळांनो. ए ची व्हॅल्यू दिली आहे 0 1 -1 4 -3 4 3 -3 4. ही झाली ए ची व्हॅल्यू. अगेन पुन्हा ए ची व्हॅल्यू लिहायची 0 1 -1 4 -3 4 अगेन 3 -3 4. ठीक आहे. मी दोन्हीच्या दोन्ही लिहा. आता ऑर्डर लिहायची. ऑर्डर म्हणजे काय? नंबर ऑफ रोज किती आहेत? 3. नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत? 3. इकडे पण नंबर ऑफ रोज म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स 3. नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे व्हर्टिकल लाईन्स 3. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स तर लक्षात आले. आता इकडे लक्ष द्या. बर ह्या मॅट्रिक्सचा ऑर्डर 3/3, ह्या मॅट्रिक्सचा ऑर्डर 3/3. आता बघायचं हा नंबर आणि हा नंबर जर इक्वल आहे तर मल्टिप्लिकेशन होणार. हे दोघं इक्वल आहे त्याचा अर्थ काय? मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम 3 आहेत, दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोज 3 आहेत, म्हणजे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होणार. आणि याच्या पुढे जाऊन तुमचा जो आन्सर आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर एक मॅट्रिक्स येईल, त्याला मी म्हणतो आन्सर मॅट्रिक्स. त्याची ऑर्डर आहे बघा ही असणार. हा 3 आणि पलीकडचा 3. मग आन्सर कसं येणार? आन्सर मॅट्रिक्स येईल बाळांनो 3/3 च. दिस इज द आन्सर मॅट्रिक्स. कळालं? वेगवेगळ्या कलरने लिहिलंय मी, बाकी काही नाही. मग मल्टिप्लिकेशन होणार आहे कसं कळेल? ह्या नंबरवरून ह्या नंबरवरून. आणि आन्सर मॅट्रिक्स काय येईल? त्याची ऑर्डर 3 आणि 3. चला मग आपण मल्टिप्लिकेशन करायला रेडी आहोत, कारण मल्टिप्लिकेशन होणार आहे बाळांनो. तर पहा, मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या मॅट्रिक्सचे रोज पाहावेत. रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम पाहावेत. कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3. याला मी म्हणेल रो 1, रो 2 आणि रो 3. कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3. मल्टिप्लिकेशन करायला आपण रेडी आहोत, कारण पहिल्या मॅट्रिक्सच्या रोज, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम आपल्याकडे रेडी आहेत. चला मग मल्टिप्लिकेशन करूयात. इकडे लक्ष द्या. पहिली रो, पहिला कॉलम. मग पहिल्या रो मध्ये लिहायचं 0 × 0 कंपल्सरी प्लस याचा पुढचा नंबर, याचा पुढचा नंबर 4 × 1 4 1 जा 4 कंपल्सरी प्लस याचा पुढचा नंबर, याचा पुढचा नंबर 3 1 जा 3 आणि याला मायनस साइन, याला नाहीये म्हणजे 3 1 जा 3 आणि मायनस साइन आहे. ओके. पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं. आता पहिला रोज आहे कारण कॉलम आहे पुढे. मग पहिला रो, दुसरा कॉलम 0 × 1 0 कंपल्सरी प्लस याचा पुढचा नंबर, याचा पुढचा नंबर 3 1 जा 3 मायनस साइन आहे -3 याचा पुढचा नंबर, याचा पुढचा नंबर मायनस मायनस प्लस आणि 3 1 जा 3. बघा पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलेलं आहे. पुढचं अजूनही पहिला रो, अजून एक कॉलम आहे, पहिला रो तिसरा कॉलम, अजून पुढे घ्यायचं 0 × -1 0 कंपल्सरी प्लस पुढचा नंबर, याचा पुढचा नंबर 4 × 1 +4 याचा पुढचा नंबर 4 आहे, पुढे -1 4 × 1 4 आणि याला साइन मायनस आहे -4. पहिल्या रोने पहिल्या कॉलमला गुणलं, इथं लिहिलं. पहिला रो दुसरा कॉलम इथं, पहिला रो तिसरा कॉलम इथं. पहिल्या रोने तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करून झालेलं आहे. आता दुसरा रो घ्यायचा आहे म्हणून दुसऱ्या रो मध्ये लिहायचं. दुसरा रो पहिला कॉलम 4 × 0 0 कंपल्सरी प्लस 4 3 जा 12 आणि मायनस साइन आहेच. हे 4 3 जा 12 आणि मायनस साइन आहेच. परत याचा पुढचा नंबर बघा 4 × 3 4 3 जा 12. दुसऱ्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं. दुसरा रो दुसरा कॉलम 4 × 1 4 कंपल्सरी प्लस मायनस मायनस प्लस होणार आहे. हे मायनस इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे. मायनस मायनस प्लस 3 3 जा 9 कंपल्सरी प्लस हा पुढचा नंबर, हा पुढचा नंबर 4 3 जा इकडे पहा 4 3 जा 12 -12. इकडे पहा बरं का, दुसरा रो दुसरा कॉलम होता 4 1 जा 4 मायनस मायनस प्लस 3 3 जा 9 4 3 जा -12
4 9 -12 आलं. मध्ये कंपल्सरी प्लस द्यायचंच. आता दुसरा रो तिसरा कॉलम 4 × 1 4, याला मायनस साइन आहे म्हणजे -4. 4 × -1 -4 कंपल्सरी प्लस. 4 3 12 आणि मायनस साइन आहेच -12. परत इथं खाली आलं 4 इथं 4 4 4 16 मग +16. दुसऱ्या रोने तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केला असतंय बघा असं. मग ते आता दुसऱ्या रोने तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय झालेलं आहे. आता तिसरी रो घ्यायची, मग तिसऱ्या रो मध्ये लिहायचं. तिसरा रो पहिला कॉलम 0 × 3 0 कंपल्सरी प्लस. इथे 4 3 12 मायनस साइन आहेच -12. नंतर पुढचा नंबर 4 3 12 प्लस मध्ये 12. तिसरा रो दुसरा कॉलम 3 1 3 कंपल्सरी प्लस. पुढचा नंबर 3 3 9, याला मायनस आहे याला पण मायनस आहे 3 3 9. परत पुढचा नंबर, याचा पुढचा नंबर याचा पुढचा नंबर 4 3 12 आणि याला मायनस साइन आहे. 4 3 12 आणि मायनस साइन आहेच. आता तिसरा रो तिसरा कॉलम 3 1 3 आणि मायनस साइन आहे -3. दुसरा नंबर 4 3 12 आणि मायनस साइन आहे एकाला -12. आणि पुढचा नंबर 4 4 16 माहित येईल बाळांनो 16. ओके. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन करायचंय. काय डाऊट असल्यास इथंच विचारा. बघा बरं यात काय डाऊट आहे का? तिसऱ्या रोने तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं म्हणून तिसऱ्या रो मध्ये लिहिलं. आता फक्त हे कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करायचं. कसं? चला घ्या. a² = बघा 4 ± -3 4 -3 1 की दिसतंय तसं कॅल्क्युलेटर टाकलं तरी आन्सर येईल. -3 + 3 0 4 - 4 0 +12 - 12 0 4 9 + 4 होता 13 म्हणजे 13 13 - 12 1 12 -12 आणि -4 किती होतात -16 -16 आणि +16 0 +12 - 12 0 9 + 3 होतात 12 12 - 12 0 आणि 12 - 3 -12 - 3 होतात -15 -15 + 16 +16 म्हणजे +1 येईल. तुम्ही दिसतंय असं कॅल्क्युलेटर टाकलं तरी आन्सर येईल. पण माझ्या लक्षात आलं बाळांनो की तुम्ही जर चेक केलं, काय चेक केलं? तुम्ही जर इथं पाहिलं तर याचा डायगोनल काय बरं बघा बरं. याचा डायगोनल आहे, डायगोनलचे सगळे एलिमेंट आहे 1 आणि नॉन डायगोनल सगळे 0 आहे. याचा अर्थ बाळांनो हा काय झाला रे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. मग आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की a² आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. हेन्स प्रूव्ड. म्हणजे आपण प्रूव्ह केलं की a² हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. चला बाळांनो हे सगळं लिहून घ्या. कुठल्या स्टेपला काय डाऊट असेल तर विचारा. सगळं काही तुमच्या समोर आहे. कुठे काय डाऊट असेल तर विचारा. घ्या लिहून घ्या. चला बाळांनो हे लिहून झाला असेल. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. हे तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचं तर मारून घेऊ शकता येते. ठीक आहे. इथून प्रॉब्लेम स्टार्ट होतो हा आणि या ठिकाणी एंड होतो. घ्या मारून स्क्रीनशॉट. चला झालं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये असं कळतंय, लक्ष द्या की ते म्हणतात बघा बरं का काय म्हणताय, लक्ष द्या. ते म्हणतात इफ दिस मॅट्रिक्स म्हणजे हा मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय हा मॅट्रिक्स म्हणजे हा मॅट्रिक्स येतो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. फाइंड एक्स अँड वाय. मग दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे टाइप नंबर 2 मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. तुम्हाला पाहू शकता तुम्ही यांचं मल्टिप्लिकेशन होतं की नाही पहिले चेक करावं लागेल. याच्यात रो किती आहे? 2 रोज आहेत. कॉलम किती आहेत? 2 कॉलम्स आहेत. याच्यात रोज किती आहे? 2 रोज आहेत. कॉलम किती आहेत? 3 कॉलम्स आहेत. मग मल्टिप्लिकेशन होतं का नाही कसं कळेल? बघा ऑर्डरचा हा नंबर म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोज इक्वल आहेत. याचा अर्थ या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होणार.
चला मल्टिप्लिकेशन होणार आहे तर पक्क झालं बाळांनो. आता हा बघा आणि हा बघा, म्हणजे जे आन्सर येणार आहे ते आन्सर मॅट्रिक्स किती बाय कितीच राहील? 2 × 3 म्हणजे 2/3 राहील. काय डाऊट रे? चला मल्टिप्लिकेशन होतं हे माझ्या लक्षात आलेलं आहे बाळांनो. मग मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या मॅट्रिक्सच्या रोज पाहाव्यात, पहिल्या मॅट्रिक्सच्या रोज, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम पाहावेत. ठीक आहे का? याला म्हणूया रो 1 रो 2, कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. या पद्धतीने पहिल्या मॅट्रिक्सच्या रोज, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. आता आपण रेडी आहोत मल्टिप्लिकेशन करायला. द्या इकडे लक्ष. चला बघा, पहिला रो पहिला कॉलम 1 × x, 1 × x येतं x कंपल्सरी प्लस पुढचा नंबर 2 2 जा 4. पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलेले, पहिला रो दुसरा कॉलम, अजूनही पहिल्या रोनेच मल्टिप्लाय करता म्हणून पुढे लिहायचं 5 × 1 5 कंपल्सरी प्लस 2 × y 2y. पहिला रो तिसरा कॉलम 3 × 1 3, बट याला मायनस साइन आहे, मग -3 × 1 -3 कंपल्सरी प्लस. इथे पुढचा नंबर 5 × 2 10 5 2 जा 10. पहिल्या रोने तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय करून झालेलं आहे. दुसरी रो आहे म्हणून दुसऱ्या रो मध्ये लिहायचं लगेच 3 × x 3x कंपल्सरी प्लस 2 × 2 4. दुसरा रो दुसरा कॉलम 5 3 जा 15 कंपल्सरी प्लस पुढे 2 × y 2y. परत दुसरा रो तिसरा कॉलम 3 3 जा 9, याला मायनस साइन आहे कंपल्सरी प्लस 3 3 जा 9 मायनस साइन आहेच कंपल्सरी प्लस. पुढचा नंबर 2 5 जा 2 5 जा, बघा इकडे 2 5 जा 10. काय केलं बाळांनो, मी दुसऱ्या रोने तिन्ही कॉलमला मल्टिप्लाय केलेले. बाकी या बाजूला जे आहे त्याला काहीच करायचं नाही. 5 - 3 7 7 7 1 याला ऍज इट इज ठेवलं मी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं केलं. आता यांची ऍडिशन करूया बाळांनो, यांची ऍडिशन करूया बाळांनो. इकडे लक्ष द्या. x + 4 चे ऍडिशन होत नाही, 5 + 2y चे ऍडिशन होत नाही, 10 - 3 होतात 7, 3x + 4 चे ऍडिशन होत नाही, 15 + 2y चे ऍडिशन होत नाही ना, 10 - 9 होतात ना 1. पुढे आहे 5 - 3 7 7 7 1. आता माझ्या असं लक्षात येतंय की हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत, बिकॉज या दोघांमध्ये इज इक्वल टू चं साइन आहे. पहा तुम्ही, जर दोन अकॉर्डिंग टू द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, जेव्हा दोन मॅट्रिक्स इक्वल असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक इलेमेंट हा त्या रिस्पेक्टिव्ह इलेमेंट बरोबर इक्वल असतो. बघा ह्या पोझिशनला 7 आहे, त्याच पोझिशनला इकडे काय 7, या पोझिशनला 1 आहे, त्याच पोझिशनला इकडे काय 1. दोन इलेमेंट इक्वल आहे म्हणजे बाकीचे 4 सुद्धा इक्वल आहे का नाही? निश्चितच इक्वल आहे. मग मी काय करतो, याला इक्वेट करतो. याच्या पोझिशनला कोण आहे इकडं 5, मग याला करूया इक्वेट 5 बरोबर, म्हणजे तुम्हाला भेटेल x. याच्या पोझिशनला पहा बरं कोण आहे, या पोझिशनला इथं -3 आहे, मग याला इक्वेट करूया -3 बरोबर, मग तुम्हाला y भेटेल. चला मग बाळांनो खाली असं लिहायचं, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, मॅट्रायसेसच्या इक्वॅलिटी नुसार या साइडला आहे x + 4, याला इक्वेट करू 5 बरोबर, +4 तिकडे गेला तर काय होईल रे -4. हे 5 - 4 किती होईल 1. त्यानंतर इकडे 5 + 2y पहा, 5 + 2y याला इक्वेट करायचंय -3 बरोबर, हा +5 तिकडे जाऊन किती होईल रे -5. -5 - 3 किती होतं -8. 2 मल्टिप्लाय तिकडे जाऊन -8 डिवायडेड बाय 2 किती होईल -4. You will get value of x and y according to the equality of matrices. अशा पद्धतीने दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं की अननोन व्हेरिएबल सुद्धा फाइंड आउट करता येतात. त्यासाठी तुम्हाला मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन ऍक्युरेट यायला हवं. इथून पुढे हा प्रश्न सॉल्व्ह झालाय, लवकर लिहून घ्या. स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता, लिहून घ्या अगोदर. घ्या पटकन स्क्रीनशॉट एवढा.
ठीक आहे. आता या ठिकाणी हा प्रॉब्लेम एंड झाला. मी तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशननुसार 2/2 चं मल्टिप्लिकेशन, 3/3 चं मल्टिप्लिकेशन किंवा ऑर्डर वेगवेगळे असताना होणारं मल्टिप्लिकेशन कसं मल्टिप्लिकेशन करतात, पहिल्या मॅट्रिक्सच्या रोज पाहिले जातात, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम पाहिले जातात, मग मल्टिप्लिकेशन करतात. मल्टिप्लिकेशन करताना स्क्वेअर फाइंड आउट करता येतो, मल्टिप्लिकेशन केल्यावर अननोन व्हेरिएबल्स फाइंड आउट करता येतात. हे सगळं काही सांगितलं. आता तुम्हाला होमवर्क देतोय बाळांनो, तो होमवर्क घ्या. या ठिकाणी होमवर्क आहे पहा, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. तुम्हाला ए ची व्हॅल्यू दिली हा मॅट्रिक्स आणि ते म्हणतात ए स्क्वेअर मायनस 8 काढा. प्रथम तुम्हाला या ए चा ए स्क्वेअर काढावा लागेल. तुम्हाला ह्या मॅट्रिक्सला ह्याच मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करायचे म्हणजे ए स्क्वेअर येईल. मग ए स्क्वेअरची व्हॅल्यू इथं पुट करायची -8 ऍज इट इज आणि ए ची व्हॅल्यू इथं पुट करायची 8 च्या पुढं आणि सॉल्व्ह करायचं. तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. या ठिकाणी ए ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, इथं ए स्क्वेअर आला म्हणजे प्रथम तुम्हाला ए मल्टिप्लाइड बाय ए करावं लागेल. या मॅट्रिक्सने ह्याच मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं, ए स्क्वेअर येईल. ए स्क्वेअरची व्हॅल्यू इथं टाकायची -3 ए ची व्हॅल्यू टाकायची आणि -2 ऍज इट इज आय ची व्हॅल्यू काय घ्याल, आयडेंटिटी मॅट्रिक्स काय घेशील रे माकडा, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता तुमचा मॅट्रिक्स 2/2 चा आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा 2/2 चाच घ्यायचा बाळांनो, 1 0 0 1. ओके, हिंट म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्स दिलाय. या दोन्हींचे आन्सर बघा, डाऊट आल्यास मला नेक्स्ट लेक्चरला विचारा. आता उद्याच्या लेक्चर पासून जवळपास शेवटच्या टाईप पर्यंत आपल्याला मल्टिप्लिकेशनच करायचंय. त्यामुळे जरी मल्टिप्लिकेशन नाही जमलं तरी टेन्शन घेऊ नका, प्रॅक्टिस करा, डाऊट आल्यास विचारा. उद्या पण आपल्याला मल्टिप्लिकेशनच करायचंय पुन्हा. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.